पाऊस मध्यमच पडतो, भरपूर पाऊस पडत नाही, थोडासा म्हणजे कमी पर्जन्याचाच भाग आहे हा पुरंदर तालुका म्हटलं तर. पूर्वी 1972 साली ह्या ठिकाणी बंधारा झालता, पण तो पूर्ण बुजलेला होता मातीने आणि सपाट झालता एकदम. पाणी काही थांबत नसे तिथे, पावसाचं पाणी निघून जायचं आणि मग हे पाणी यांना काय पुरत नसे. आमच्याकडं ह्या भागात पहिले गाया वगैरे कमी असायच्या, कारण सतत दुष्काळ पडायचा, गायांना चारा उन्हाळ्यात मिळत नसतं, मग विकत आणून परवडत नव्हता. काय मग जायचं दुसऱ्या गावाला पोटभर आहे काम करायला, मग काही ऊस तोडणी म्हणा, गुऱ्हाळं ह्या मग तर काहीतरी करायचं जाऊन तिथे. आता वारंवार शेतकऱ्यांची मागणी होती की या ठिकाणी खोलीकरण व्हावं. कृषी विभागाला आम्ही सांगायचो किंवा सरपंचांना सांगायचो. त्याच्यानंतर मग नाम फाउंडेशन आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्तरित्या 15 मे 2022च्या दरम्यान हे काम चालू झालं आणि साधारण 400 मीटरचं खोलीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ 12,000 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा या ठिकाणी झालेला आहे. खोलीकरण केल्यामुळं ते ओढ्याची खोली झाली, बंदराची खोली झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मुरलं गेलं, त्याचा फायदा झाला. पर्क्युलेशन झाल्यामुळं आता आम्हाला पिकंही आमची चांगली नाही का, लॉंग लाईफ पीक आम्ही घेऊ शकतो. ह्याचं जे पाणी आहे ते असंच याच ठिकाणी जिरून हिथले जे विहिरी आहेत त्या विहिरींना याचं पर्क्युलेशन वर्षभर राहील. साधारण 50-60 हेक्टर म्हणजे जवळजवळ 70-80 कुटुंबाला याचा फायदा होईल या क्षेत्राचा. या ठिकाणी ज्या ठिकाणी ओढ्याचं खोलीकरण झालं, बंदराचं खोलीकरण झालं, त्या ठिकाणी आमची विहीर आहे आणि त्या ठिकाणावरून आम्ही पाईपलाईन करून सदरच्या शेतीला पाणी आणलेले. तिथं आम्हाला 7 ते 8 एकर क्षेत्र आहे, तिथं पण 2-3 एकर क्षेत्र आहे. तिकडं आमचा ऊस आहे, ज्वारी आहे, कांदा आहे, अशी नगदी पिकं आहेत. आम्ही ज्वारी घेतो, बाजरी घेतो, ऊस, फळबाग घेतो. आता खोलीकरण झाल्यामुळं यंदा चांगलाच भाग झालेला आहे. पूर्वी लई दुष्काळ पडायचं आणि पाणी बी असं टिकत नव्हते, असा फायदा कवाच झाला नाही. उत्पन्नात सरासरी आमच्या दुप्पट तिप्पट फरक पडेल. पहिले आम्ही एकच गाय पाळायचो, आता आम्ही 3 ते 4 गाया म्हणजे पाळतोय. का पाळतोय तर आम्हाला उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होणार नाही. आता आम्हाला थोडी शाश्वती आलेली त्याच्यामुळे आता आम्ही थोडं दुग्ध व्यवसाय पण वाढवलेला आहे. पाणी भरपूर झालं आहे, पिकं चांगली येतात, साठा पाण्याचा झाला आहे, त्यांना मोठा आनंद झालेला आहे. या ठिकाणी खोलीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे असेल व नाम फाउंडेशन, नाम फाउंडेशन जरी असेल तरी नाम फाउंडेशनला अर्थसहाय्य करणारे भरपूर लोक आहेत, जे अदृश्य हात आहेत नाम फाउंडेशनला सहकार्य करणारं. त्या सर्वांचं मी हार्दिक असा आभार मानतो आणि सर्वांनी भरभरून मदत करावी नाम फाउंडेशनला, एवढंच मी ठिकाणी सांगतो.